होतं की त्याची मुलगी खरंच हरवले, पण त्याने स्वतः इथं बॅग ठेवून गेला तो. काही झालं तरी प्रथम दर्शनी असं दिसतंय तुम्हीच लाच घेतलीये आणि तुम्ही दोषी आहात की निर्दोष आहात हे आम्हाला चौकशी केल्यानंतर समजेल. आता तुमची चौकशी होईपर्यंत यू आर सस्पेंडेड. सर सर असं करू नका. मी माझ्या घरात एकटी कमवणारी आहे. जाधव साहेब, याने अमृताची जबाबदारी माझ्यावर. मी शपथ घेऊन सांगते, मी नाही घेतली लाच. मला माहित पण नव्हतं या बॅगेत काय. खरं सांगते मी. जाधव साहेब, तुम्ही तरी सांगाल ना. हे बघा, आम्हाला कायद्यानंच वागावं लागेल. तुम्ही निर्दोष सिद्ध झाला तर पुन्हा सेवेत रुजू व्हाल, पण तोपर्यंत तुम्हाला सस्पेंड करावं लागेल. मॅडम, पेपर. हॅलो सत्यदादा. हा, ए मीनाक्षी, ये अगं बायका, काढीन मी तुझं शान. कारण आज माझ्या वाट्यातला सगळ्यात मोठा काटा मी बाजूला केलेला आहे. त्या मंजूला सस्पेंड केलाय नोकरीवरून. सस्पेंड. शंकर, अख्ख्या साताऱ्यात प्रत्येक चौकात, प्रत्येक गल्लीत, राजवाडा, देवी चौक, सदर बाजार, स्टँड, सगळीकडे मुकदम साहेबांचे बॅनर लागले पाहिजेत. कळलं का रे? हा, समजलं समजलं, समजांना समजलं, पण मलाच समजत नाहीये काय झाले माहितीये का. आणि मी कधी नशा नाही केली, पण ना आज म्हणजे ही बासुंदी पितोय तर मला असं फिलिंग येतं की मला काहीतरी नशा झाले. म्हणजे यालाच नशा म्हणतात का? हा, अहो दाजी, बातमीच एवढी आनंदाची की या आनंदाच्या भारात होतं असं कधी कधी. हा, आनंद, लय आनंद झालाय मला. पण तुम्हाला काय आनंद काय साजरा नाही केला का तुम्ही? ए बायको, काहीतरी पेढे मिळे घेऊन ये ना पोरांसाठी, तोंड गोड करा. आले आले. हा, काय पण मला तुम्ही लय भारी गेम केलाय बघा त्या सत्याचा समदा मात उतरवलाय बघा. मुकादम साहेबांचा जय असो. मुकादम साहेबांचा. अरे येऊन येऊन येणार कोण? मुकदम साहेबाशिवाय आहेच कोण? अरे येऊन येऊन येणार कोण? मुकदम साहेबाशिवाय आहेच कोण? हा, आले आले पेढे आले आले. हा, घ्या घ्या पेढे घ्या. आता एक दुश्मनाला तर गार केलेलाच आहे, आता दुसऱ्या दुश्मनाला पण गार करायची बारी आहे. म्हणजे आता कोणाला गार करायचं दाजी? नाला ही सत्याची बायको मंजू, कॉन्स्टेबल मंजू आहे का नाही, तिला लय रिस्पेक्ट होता नाही का. तो आता हळूहळू कमी होईलच, पण आता या पेटलेल्या आगीत अजून भडका टाकायचा. म्हणजे अजून काय करायचं आपल्याला? अरे ती मंजू सत्याची बायको, त्यामुळे त्या सत्याला बी साताऱ्यात लय मान आहे. तेव्हा त्या सत्याच्या बायकोनी म्हणजे मंजूनी लाच घेतली असं सांगून सत्याची पण बदनामी सुरू करायची. आता समध्या पेपरातनं, अगदी इंग्रजी पेपरातनं पण, समध्या न्यूज चॅनलवर, समध्या ग्रुपवर एकच बातमी चालवायची. सत्यजित सुर्वेची बायको कॉन्स्टेबल मंजिरी सत्यजित सुर्वे हिला लाच घेताना रंगे हात पकडली आणि मथळा काय द्यायचं. सत्यजित सुर्वे यांनी प्रचाराच्या पैशासाठी बायकोच्या हुद्द्याचा घेतला फायदा. आम्ही आमचं काम करतोय, तुम्ही तुमचा प्रोटोकॉल नीट पाळाल अशी अपेक्षा करतो.
दादू साहेब तुम्ही तरी सांगा त्यांना. तुम्हाला विश्वास नाही का मी काय करणार नाही? हो किती वर्ष झालं मी इथं काम करते. मी कधी वागले कशी तुम्हाला माहिती आहे मी कशी आहे. मी शपथ घेऊन सांगते मी लाच घेतली नाही दादू साहेब. मंजू बघ तू हे सांगण्याची काहीच आवश्यकता नाहीये. तू निर्दोष आहे मला माहिती आहे, आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. पण परिस्थिती जशी आहे काय करणार. अनफॉर्च्युनेटली तुला सस्पेंड करावंच लागेल. मंजू इकडे बघ. हे बघ तुला माहिती आहे तू निर्दोष आहेस आणि मग सगळ्यांना पण माहिती आहे तू निर्दोष आहेस आणि चौकशीमध्ये पण हेच सिद्ध होणार आहे. त्यामुळे तू बिंदासपणे चौकशीला सामोरे जा. आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. हे बघ मंजू परिस्थिती तशी आहे ना, पण तू काळजी करू नकोस. हा फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे. ही चौकशी संपली ना की मला खात्री आहे तू निर्दोष आहे आणि यातनं सुटशील. आणि याच्यातनं सुटलीस ना की पुन्हा सन्मानानं इथं रुजू होशील. खात्री आहे माझी. मंजू तुला कसं समजवणं काहीच कळत नाहीये ग. तुझ्यावर एवढं मोठं दुःख आलंय ना ते आम्हाला सगळ्यांना नाही समजणार आहे. पण तू ना स्वतःवर विश्वास ठेव, वेळेवर विश्वास ठेव. आम्ही सगळे आहोत तुझ्या सोबत. वाघमारे काहीही मदत लागली तर मला फोन करायचा. सत्या
मी नाही घेतलेलाच. मी खरं सांगते, मी नाही केलंय सगळं. मला फसवले सत्या. वाघमारे तुम्ही शांत व्हा. हे बघा, मला चांगलंच माहिती आहे तुम्ही यातलं काही सुद्धा केलेलं नाही ते. तुम्ही शांत व्हा, अजिबात काळजी करू नका. जाधव साहेब, अहो तुम्ही असं कसं करू शकता? त्यांचं म्हणणं ऐकून नाही घेता तुम्ही सस्पेंड कसं काय करू शकता त्यांना? सत्यजितराव, थोडं समजून घ्या. आमचा पण नाईलाज झाला. आपल्याला कायद्यानुसार जावंच लागेल. आपल्याला माहिती आहे की मंजूने काय केलेलं नाहीये, पण सध्या परिस्थिती अशी आहे, पुरावे तिच्या विरुद्ध आहेत आणि त्यांच्यानुसार मंजू त्यांना रंगेहात सापडली. रंग्यात पकडलं म्हणजे काय? मला सांगा, ते अधिकारी अचूक वेळी कसे काय आले? ते बी वाघमारांच्या हातात बॅग असताना. तो सगळा त्यांच्या प्लॅनिंगचा भाग वाटतोय मला तर. आणि जर त्यांचं काम ते एवढं भारी करतात ना, तर जिथं खरा भ्रष्टाचार होतो तिथं जावा म्हणू. इथं कशाला आलाय? तुमचं बरोबर आहे. हे बघा सत्यजितराव, मला तुमचा राग समजतोय. आम्ही सुद्धा शॉकमध्ये आहेत. आम्हालाही राग आलाय. आमच्या एका प्रामाणिक अधिकाऱ्यावर लाच घेण्याचा आरोप ठेवलाय. पण मला वाटतं की या कायदेशीर बाबीमध्ये तुम्ही हस्तक्षेप करू नये. कसं आहे, उगाच पॉलिटिकल इन्फ्लुएन्स असल्याचा संशय नको यायला आणि याचा पुढे जाऊन मंजूलाच त्रास होईल, लक्षात घ्या. जाधव साहेब, आपण वाघमारे किती प्रामाणिक पोलीस ऑफिसर हे तुम्हाला बी माहिती आहे. तरी मी तुम्ही का होत येत आहे असं? पण वाघमारे, तुम्ही काळजी करू नका, मी आहे तुमच्यासोबत. आणि जाधव साहेब, त्या अधिकाऱ्यांना ना सांगा तुम्ही येत्या 24 तासात मी माझ्या बायकोला निर्दोष सिद्ध करणार म्हणून, आणि परत रुबाबात त्यांना इथं ड्युटीवर आणून सोडणार. जर असं मी नाही केलं ना, तर परत साताऱ्यात मान वर करून फिरणार नाही कधीच. चला वाघमारे. किती आहेत इच्छुक उमेदवार? 22 आहेत सर. येऊ का तात्या साहेब? अरे या 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 अंबिताई, या 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 बसा बसा बसा. तात्या साहेब, सॉरी, ते यायला जरा लेट झाला ना. सपना, राजकारणात उशीर करून चालत नाही अंबिताई. राजकारणात वेळ पाळणं फार महत्वाचं. काय घेणार? चहा, कॉफी? पैसा मम्मी, चहा कॉफी विचारते ती. हा, ते करणार का? काही नका, समजा घेऊन आलोय आम्ही घरनं. अर्जंट बोलवलं काय? अर्जंट काम होतं का? अर्जंटच काम. 1 कोटी रुपये तुमच्यासाठी आहेत खास. माझे मौज मजा करण्यासाठी नाही आहेत, निवडणुकीच्या खर्चासाठी आहे. तुमच्या विरोधात एक अतिशय तगडा उमेदवार आहे, सयाजी, त्याला हरवण्यासाठी. आता हे पैसे कुणाला वाटायचे हा तुमचा प्रश्न. आता 1 कोटी दोंडर काय असं हरव की आम्ही की नाही? आम्ही जिंकणार. आणखी एक अतिशय महत्वाची गोष्ट, जसंही करून तुम्हाला जिंकावंच लागेल. आणि समजा नाही जिंकलात तर ह्या 1 कोटीचे 5 कोटी रुपये मला परत करावे लागतील. जमेल ना? गेलात तरी चालेल, पैसे घेऊ. सपना, एक सांभाळून जा, जोखीमेचं काम आहे. सपना, सपना. पप्पा, चहा पिणार का?
नाही नको. पप्पा एक विचारू का? बोल. चिठ्ठ्या पडल्या होत्या तेव्हा तुम्ही मत कुणाला दिलं होतं? नाही म्हणजे शोभे, अगं जे सांगितलं जात नाही त्यालाच गुप्त मतदान म्हणतात ना. आणि आपण गुप्त मतदान केलं होतं ना. आहो पप्पा, मला तर सांगूच शकता ना तुम्ही. ठीक आहे सांगतो, पण माया नाही ना घरात, नाहीतर तिनं ऐकलं तर अख्खं घर डोक्यावर घेऊन नाचेल. आहो पप्पा, मम्मी त्यांच्या कामासाठी बाहेर गेलेत आणि स्वप्नमिनी पण नाही घरात. सांगा ना मला, तुम्ही कोणाला मत दिलं? ठीक आहे सांगतो. मी सत्याला मत दिलं होतं. हे बघ, मी मायाला आधीच स्पष्ट सांगितलं होतं की निवडणुकीला खरं तर सत्यानं उभं राहिलं पाहिजे, पण मायाचा स्वभाव तुला माहिती आहे ना. असो, मला एक सांग, तू कोणाला मत दिलं होतंस? पप्पा, गुप्त मतदान कोणालाच सांगायचं नसतं. असं? माझंच वाक्य मलाच सांगते. सांग सांग, कोणाला दिलं होतंस? आहो पप्पा, मी पण सत्यतालाच मत दिलं होतं. होय का? दादा नंबर 1. आहा दादा नंबर 1. मंजू, वाघमारे बसा इथं, बसा. मंजू, मंजू काय झालं बाळा? ए मंजू, का रडतेस तू? काय झालंय? अरे कोणीतरी सांगा काय झालंय ते. सत्या, काय विषय आहे? पाणी पी, पाणी पी. सत्या, सत्या काय झालंय? काय विषय आहे? पप्पा, अहो एक माणूस त्याची पोरगी हरवल्याची तक्रार करायला पोलीस स्टेशन मध्ये आला होता. मिठ्ठप्रेच्या बाहेर उभा असताना तो माणूस आला आणि फोनवर सांगत होता की मंजुताईच्या हातात बॅग दिले. आता मंजुताईचं काय खरं नाही, असं ती समोरच्या माणसाला सांगत होता. पप्पा, मी काय म्हणतो, जर आपण त्याचं स्केच काढलं तर, म्हणजे आपल्याला त्याला लवकर शोधता येईल आणि वाघमाऱ्यांना लवकर निर्दोष सिद्ध करता येईल. ठीक आहे मंजू, तू त्या माणसाला बघितलीस ना, म्हणजे तुला त्याचा चेहरा आठवतोय ना. मला सगळं त्याचं डिटेल वर्णन सांग. मी आत्ता त्याचं स्केच बनवतो. चल या, तू सांग. होय मी बघितलं, मी सांगतो. तू बघितलीस ना? होय. एक मिनिट थांब. आता मला सांग, त्याचा चेहरा कसा होता? म्हणजे गोल होता, उभा होता? उभा होता. नाही नाही, गोल होता. नाही, उभा होता तर म्हणून मी बघितलंय. अरे गोल होता चेहरा. एक मिनिट, एक मिनिट. हे बघा, दोघंही अजिबात कन्फ्यूज होऊ नका. शांतपणे विचार करा, त्याचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि सांगा कसा होता ते. ओके? नाही नाही, उभा होता, उभा होता, 100% उभा होता. पप्प्या नीट विचार कर, गोल होता चेहरा. हा, गोल होता. ठीक. हेच ते मंजिरी सुर्वेंचं घर. त्याच कॉन्स्टेबल मंजिरी सुर्वे ज्या लाच घेताना सापडल्यात.
कसलं कालो आहे बलबदाचं चढ जरा चला त्यांच्या घरच्यांचं आणि त्यांचं काय म्हणणं हे तरी बघूया आपण. थांबा जरा. आम्हाला सत्य आणि मंजिरी यांना काही प्रश्न विचारायचे, त्यांना बाहेर बोलवा. काय चाललंय जरा शांत व्हा. प्रश्नांची उत्तरं हवीत. नाही थांबा जरा, काय चाललंय? प्रश्नांची उत्तर मिळाल्याशिवाय आम्ही जाणार नाही. आम्ही आज उत्तरं घेतल्याशिवाय नाही जाणार. तुम्ही त्यांना आधीच्या आधी बाहेर बोलवा. मिसेस मंजिरी सुर्वे, आम्हाला असं कळतंय की तुम्हाला लाच घेण्याच्या आरोपाखाली तुम्हाला सस्पेंड करण्यात आलेलं आहे, खरं आहे की नाही? तुम्ही खरंच लाच घेतली आहेत का? तुमच्यासारखे कायद्याचे रक्षकच असे करत असतील तर सामान्य जनतेने काय करायचंय? मिस्टर सत्यजित सुर्वे, तुमच्या बायकोने लाच घेतली का? उत्तर द्या आम्हाला. हो हो, उत्तर हवंय आम्हाला आज. आम्हाला उत्तर मिळाल्याशिवाय आम्ही जाणार नाही. उत्तर द्या. मंजिरी मॅडम काहीतरी बोला. इलेक्शनचा खर्च त्याची तरतूद करण्यासाठी तुम्ही त्यांना हे करण्यासाठी भाग पडला आहे का? उत्तर द्या सत्यजित सुर्वे. आम्हाला उत्तर मिळाल्याशिवाय आम्ही जाणार नाही. आम्हाला उत्तर द्या. सत्यजित सर, नक्की आपल्या बायकोने लाच घेतली का? उत्तर द्या आम्हाला. त्यातून आम्ही अर्थ काय घेऊ? लाच घेतली का तुम्ही? अहो काय बोलताय? पत्नी पाहिजे म्हणून तुम्ही काही विचारू नका. प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करतो, तुम्ही इथून निघून जावा. प्लीज जावा तुम्ही इथून. अहो काय चाललंय? त्याला काय नाही झालं की येताय लगेच पळत. मंजुताई तू वाईट नको वाटून घेऊस. अगं यांचं कामच आहे. जरा शांत हो तुम्ही. नाही नाही, आम्हाला आज आमची उत्तर हवी आहेत. उत्तर हवंच आहे. उत्तर द्या. अहो परिस्थिती नाही आज तुम्ही प्लीज चला. हे सब नाही. अगं समधी पत्रकाराला वाटतं माझी मुलाखत घ्यायला. भैया हातात बॅग हे तसलं पत्र मी थांब जरा. आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तर मिळाल्याशिवाय आम्ही जाणार नाही. मम्मी साहेब बरं झालं बघा तुम्ही समधी आला. ती पत्रकार परिषद घेऊन मी समजांना बोलवणारच होते का माझं निवडणुकीचं चिन्ह आहे चप्पल चप्पल चप्पल. मना ठेवा चप्पल, ध्याना ठेवा चप्पल, पाया ठेवा चप्पल. आता चप्पल घातली वगैरे तुम्ही इकडे येऊ शकलो नसतं नाही, तेव्हा चप्पीला मतदान करा बरं का. ते सर्व सोडा, आधी आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या. मम्मी साहेब, तुमची सून कॉन्स्टेबल मंजिरी सुर्वे यांना लाच घेताना रंगेहात पकडला आहे, यावर तुमचं काय मत आहे? उत्तर द्या. उत्तर द्या. आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. निवडणुकीसाठी लागणारा पैसा उभा करण्यासाठी तुम्ही आणि तुमच्या मुलांनी हे सोनेकडनं करून घेतलंय का तुम्ही हे सगळं? यात विरोधकांचा काही हात आहे असं तुम्हाला वाटतंय का? बोला. उत्तर द्या मम्मी साहेब, उत्तर द्या तुम्ही. हे बघा, उगा प्रश्नांची लांबड नका लावू. मला काही ठाऊक नाही यातलं. सर एक मिनिट सर, उत्तर हवी आहेत. तुम्ही इथेच थांबा.